एका काश्मीर पंडित असलेल्या डायरेक्टरने पाकिस्तानची झोप उडवले. धुरंधर डायरेक्टरची ही फिल्मी गोष्ट नक्की शेअर करा. नाव आदित्य धर. जन्म 12 मार्च 1983 रोजी नवी दिल्ली येथे एका काश्मीर पंडित घरात झाला. लहानपणी डायलेशिया म्हणजे शब्द वाचताना डोळ्यासमोर अंधार यायचा. पुढे क्रिकेट खेळला आणि फक्त खेळला नाही तर अंडर 19 पर्यंत पोहोचला. पण भारतीय संघात डेब्यू करण्याची संधी हुकली. पुढे आर्मीत जायचं होतं. देशासाठी मरायची तयारी सुद्धा होती. पण तेही नाही झालं. मग काय, बॅग उचलली आणि थेट मुंबई गाठली. सुरुवातीला रेडिओ जॉकीपासून सुरुवात केली. मग डायलॉग स्क्रीनप्ले लिहायला लागला. काम तर करत होता, पण क्रेडिट मात्र दुसराच कुणीतरी घेऊन जात होता. आणि त्यानंतर 13 वर्ष स्ट्रगल केल्यानंतर साल आलं 2019 आणि त्या वर्षी रिलीज झाला आदित्य धर दिग्दर्शित उरी द सर्जिकल स्ट्राईक. फक्त 25 कोटींचं बजेट आणि बॉक्स ऑफिसवर 350 कोटींची कमाई. त्यामध्ये विकी कौशलचा एक डायलॉग, एक क्षण, हाऊ द जोश. पडद्यावर देशभक्ती दिसली, शौर्य दिसलं आणि आदित्यच्या हातात आला नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट डिरेक्टर. त्यानंतर 6 वर्ष वेळ घेऊन दुसरा सिनेमा बनवला ज्याने थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. तो होता धुरंधर, ज्याने वर्ल्ड वाईड 1300 कोटी कमवले. आणि सध्या त्याचा धुरंधर 2 थिएटरमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालतोय. ज्याने फक्त 10 दिवसात 1200 कोटी कमवलेत. म्हणजे ज्याला क्रिकेटने नाकारलं, आर्मीने घेतलं नाही, ज्याच्याकडे बॉलिवूडने 13 वर्ष दुर्लक्ष केलं, त्यानेच इतिहास रचला, हार मानली नाही. म्हणून ते म्हणतात ते खरंय, तुम्ही एखाद्याचं सगळं काही चोरू शकता पण नशिबाचं कोणीच चोरू शकत नाही. तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या रिअल लाईफ धुरंधरची गोष्ट नक्की शेअर करा, व्हायरल करा आणि अशा इन्स्पिरेशनल स्टोरीजसाठी संवाद सेतूला फॉलो सुद्धा करा.